नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। ऑपरेशन दरम्यान अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या ऑपरेशन दरम्यान परदेशी नागरिकांची पडताळणी तसेच संशयितांची विशेष तपासणी करण्यात येत आहे। हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून व्यापक तपासणी मोहीम राबवली जात आहे। ही कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। जसं की आपण पाहत आहात, आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि या ठिकाणी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणारे जे परिसर आहे त्या ठिकाणी पोलिसांकडनं मोठं एक कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। आपल्याबरोबर रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सर आहेत। सर, काय सांगणार आहात? आजचा जो कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, काय सांगणार आहात सर? माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर, तसेच परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त श्री पंकज डहाणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी केलेल्या सूचनेनुसार हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। यामध्ये 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 अंमलदार यांची सहभाग आहे। अवैध धंद्यांच्या बाबतीत व अंमली पदार्थांच्या वर झिरो टॉलरन्स या भूमिकेनुसार आजच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे, गांजा दारू विक्री करणारे, तसेच इतर कोणत्याही प्रकारचा गुटखा किंवा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांच्यावर व त्याचा वापर कंझम्पशन करणाऱ्या इस्मांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। नाकाबंदी, हॉटेल चेकिंग, गुन्हेगार चेकिंग, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, रिक्षा स्टँड या ठिकाणी चेकिंग करण्यात येणार आहे। अवैध वाहनांची चेकिंग करण्यात येणार आहे व त्याद्वारे गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। सर, हे जे कारवाई आपण करत आहात, हे जे छोटे छोटे जे विक्री करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्याचा आहे की जो बाहेरून जे या ठिकाणी आयात करण्यात येतं त्यांच्यावरती कधी कारवाई होणार आहे? कारण कारवाई तरी ऑलरेडी बरेच वेळेला नवी मुंबईमध्ये होत आहे, तर आताची कारवाई कशी आहे? निश्चितपणे ज्या गोष्टी विक्री करताना मिळून आलेल्या आहेत त्यांचा जो पुरवठा करणारा असेल, मग तो पर जिल्ह्यातील असू द्या किंवा पर राज्यातील असू द्या, तिथपर्यंत रबाळे पोलीस पोहोचतील व त्यांच्यावर कारवाई करतील। आतापर्यंत जे काही जे कारवाई झालेले आहेत हे किती झालेले आहेत सर? त्या संदर्भात आकडेवारी नाही आकडेवारी नाही. अच्छा, तरी आज जी कारवाई सुरू झालेली आहे तर 12 वाजेपर्यंत आमची ही कॉम्बिंग ऑपरेशन होणार आहे। त्यानंतर जी काही एकूण कारवाई होईल त्या बाबतीत आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। खूप खूप धन्यवाद सर। तर अशा पद्धतीनं एकंदरीत संपूर्ण टीम या ठिकाणी या परिसरामध्ये, रबाळे परिसरामध्ये मोठं एक कॉम्बिंग ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो करताना आपल्याला पाहायला मिळते। गल्ली बोळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोणीही जात नाहीये अशा अवैध जे अंमली पदार्थ विक्री केलं जाते त्यांच्यावरती हा प्रामुख्याने कारवाई म्हटलं जात आहे। कॅमेरामॅन कलाम सर, विशाल कोणगे, आवाज इंडिया टीव्ही, नवी मुंबई।